नमस्कार मित्रांनो. तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते की तुळजा एकटी बसलेली असते. सगळ्या बहिणींनी फोनमध्ये बातम्या लावलेल्या असतात. त्या बातम्यामध्ये दाखवतात की सूर्यकांत नावाच्या मुलावर गोळीबार झालेला आहे. त्या सातारच्या बँकेमध्ये त्या हल्ल्यात सूर्यकांत नावाच्या मुलाला खूप जखमी झालेला आहे. हे ऐकून सगळ्या बहिणी खूप घाबरतात. त्या सगळ्यांना असं वाटतं की तो त्यांचाच सूर्य आहे. तुळजा एकदम उठते आणि म्हणते की सूर्याला काही झालं तर नसेल ना. सगळ्या बहिणी रडायला लागतात. तुळजा म्हणते की नाही, काही नाही होणार, मी बघते, काहीतरी करते, मी सूर्याला फोन लावते. असं म्हणून ती फोन घेते आणि सूर्याला फोन लावते. तर सूर्याचा फोन लागत नाही. त्यामुळे बहिणी अजूनच खूप घाबरतात. त्यात भाग्या म्हणते की वहिनी, तुझं मंगळसूत्र वाढलं म्हणून तर दादावर असं संकट आलं नाही ना. तेव्हा दुसरी बहीण तिला शांत करते. तुळजा म्हणते की मी बघते काहीतरी, त्या बँकेत कोणाला तरी जायला लावते. असं म्हणून ती शत्रूला फोन लावते आणि सांगते की शत्रू, गोळीबार झालाय, सूर्याला गोळी लागली, प्लीज तू एक काम करशील का, सातारमधल्या बँकेमध्ये जाऊन नक्की तोच सूर्य आहे का हे बघशील का. खरं तर आम्हाला माहीत नाही, तो जो ज्या मुलाला गोळी लागली आहे त्याचं नाव सूर्यकांत आहे, तो नक्की आमचाच सूर्य आहे की नाही, प्लीज तू एकदा जाऊन बघ ना प्लीज. शत्रू नाही म्हणू नको. शत्रू खूप खुश होतो. ठीक आहे म्हणतो, मी जाऊन बघतो. असं म्हटल्यानंतर तुळजा फोन ठेवते. शत्रू म्हणतो की बरं झालं गोळी लागली, आता मी एकदाच त्याला तिथून घेऊन बातमी कन्फर्म करून रामनाम सत्य म्हणतच त्याला इकडे आणतो. असं म्हणून त्याला खूप खुश झालेला असतो. सगळ्या बहिणी खूप रडत असतात. तेवढ्यात सूर्या घरात येतो. सूर्यात घराला बघितल्यानंतर सगळ्या बहिणी खूप त्याला मिठी मारून रडायला लागतात. सूर्या म्हणतो की काय झालं, तुम्ही अशा का रडताय. तेव्हा त्या बहिणी म्हणतात की अरे आम्ही आत्ता बातमी बघितली, सातारच्या बँकेत गोळीबार हल्ला झाला आणि तू सुद्धा बँकेतच गेला होतास ना. हे बघून सूर्या म्हणतो की अगं माझ्या वेड्या बहिणी, माझी गाडी बिघडली, मग ती मी तिथे गॅरेजमध्ये लावली आणि एस टी पकडून इथे आलो आणि बँकेत जायचं तर उशीर झाला आहे म्हणून मी असं ठरवलं की मी उद्याच जाईन. तुम्ही पण ना कशाला असा एवढा विचार करता. तुझा तिथे शांत बसलेली असते. तेव्हा सूर्या म्हणतो की तुला पण असंच वाटलं ना की तुझं मंगळसूत्र वाढलं आहे म्हटल्यावर मलाच काहीतरी झालं असेल. अरे पण तुझं मंगळसूत्र वाढलं म्हणून मी संकटातून वाचलोच ना, म्हणून तो तिथे बसतो. तेव्हा तो बहिणींना शांत करतो आणि म्हणतो की मला काही बी होणार नाही. तुमच्यासारख्या एवढ्या प्रेम करणाऱ्या बहिणी आणि एवढ्या देवी आईचा आशीर्वाद असेल तर माझ्यावर कुठलंसुद्धा संकट येणार नाही. बरं चला जायचं का आपण. असं म्हणून त्या आतमध्ये बसतो. सगळेजण जेवण करतात. रात्री सूर्या आणि तुळजा आपल्या रूममध्ये झोपायला जातात. सूर्याला तुळजाचं वागणं जरा खटकत असतं म्हणून तो तिला विचारतो की तुळजा, आता हे बहिणींची काळजी ठीक आहे ग, पण तू काय एवढी माझी काळजी करतेस. जर मला खरंच काय झालं तर. ए बाई, तू माझ्यात गुतू नकोस, नाहीतर आपला 1 वर्षाचा करार संपायचा. हे ऐकल्यानंतर तुळजाला ती मुलगी दिसते आणि म्हणते की अरे सांग ना, तू गुंतलेलीच आहेस. त्यावर तुळजा शांत बस, नाही तर हकलवून देईन असं म्हणते. सूर्या म्हणतो की बरं राहू दे, आपण उद्या बोलू. त्यावर तुळजा म्हणते की नाही, मी तुला काहीच म्हणत नाही आहे. तेव्हा सूर्या बोलतो की बरं पण असं तर नाही आहे ना. तुळजा म्हणते की नाही. तेव्हा तो म्हणतो की बरं झालं, हे गुंतणं बिंतणं लय बेकार आहे, नाही तर मला परत तुझी सवय झाल्यानंतर ती सवयी मोडणं खूप बेकार असतं. असं म्हणून तो झोपतो. तुळजा सूर्याकडे बघत असते. ती हळूहळू सूर्याच्या प्रेमात पडलेली असते. सकाळ होते. सगळ्या बहिणींची खाली भांडणं चालू असतात की सगळ्यात आधी दादाला कोण ओवाळणार. तेजो येते आणि त्या भाग्यावर आणि धनुवर ओरडते आणि म्हणते की काय हे प्रत्येक वेळेसचं नाटक चालू आहे तुमचं. त्या दोघी शांत बसतात. तेव्हा ती म्हणते की यावर्षी मीच दादाला पहिल्यांदा ओवाळणार. मग त्या दोघीसुद्धा तिच्या अंगावर चढून भांडायला लागतात की दरवेळेस काय तूच ओवाळायचं, ह्यावेळेस मी ओवाळणार. तेवढ्यात शत्रूच्या दोन्ही आया तिथे पोहोचतात. पोहोचल्यानंतर म्हणतात की काय सकाळच्या पारी का भांडणं चालली आहेत. तेव्हा आया म्हणतात मी सांगू का, इथं ओवाळण्यावरून भांडण चालू असेल, पण नाही आहे, आता सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ओवाळायचं आणि सगळ्यात आधी मी ओवाळणार. आणि तुळजा असं सणासुदीला गळा का गं रिकामा ठेवला. तेव्हा तुळजा म्हणते की अगाई मंगळसूत्र वाढलं ना माझं. आयांना खूप काळजी वाटते. ती म्हणते की सूर्या काही कर आणि आजच्या आज मंगळसूत्र नीट कर. असं मंगळसूत्र वाढणं चांगलं नसतं, अशुभ असतं ते. तुळजा शांत करते आणि काही झालं नाही असं सांगते. आया ठीक आहे म्हणून सगळेजण ओवाळायची तयारी करतात. आई आपल्या तात्यांना ओवाळतात. त्यांच्या ताटात पैसे टाकतात. आशीर्वाद घेतल्यानंतर सगळ्यापासून भाग्यापासून सगळ्यांना ओवाळायची सुरुवात होते. सूर्या सगळ्यांच्या ताटात पैसे टाकतो. जेव्हा राजश्रीचा नंबर येतो तेव्हा पैसे टाकल्यानंतर राजू म्हणते की अरे दादा, आधीच तू आमच्यावर एवढा खर्च केला आहे, मग आणि एवढा अजून याची काय गरज आहे, नको देऊस. असं म्हटल्यानंतर सूर्या असू दे गं म्हणतो आणि मग नंतर धनू ओवाळायला येते. धनूच्या ताटात पैसे टाकल्यानंतर ती लगेच भाग्याला चिडवते की बघ मला पण पैसे भेटले. असं म्हणून एक एक करून सगळेजण ओवाळतात. ओवाळून झाल्यानंतर आया म्हणतात की आम्ही फक्त इथे ओवाळायला नाही तर तुळजाला इथून घेऊन जायला सुद्धा आलो आहे भाऊबीजेसाठी. तेव्हा बहिणी म्हणतात की तुम्ही घेऊन जा चालो,
पण तुळजा बहिणीला करमल का आमच्या दादाशिवाय, असं म्हटल्यानंतर तुळजा मान खाली घालून उभी असते. तेव्हा त्या म्हणतात की नेणार आहे सूर्या म्हणतो की हे काय विचारायचं आहे का, कधीही नेऊ शकता. तेव्हा बहिणी म्हणतात की विचार कर, महिना आणून सोडत नाहीत. असं ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की काय मी नाही राहणार एवढा दिवस. हे बघितल्यानंतर सगळेजण हसायला लागतात. तुळजा म्हणते की बरं आई थांब, मी बॅग भरून येते. असं म्हणून ती बॅग भरायला जात असते. इतक्यात बहिणी म्हणतात की थांबा, आमच्यासाठी तुमच्यासाठी मी एक गिफ्ट घेतले. त्या सगळ्यांनी हाताने विणलेला स्वेटर सूर्याला देतात गिफ्ट म्हणून. आणि त्याचं गिफ्ट बनवून झाल्यानंतर तुळजाला तिथे बसवतात. तुळजाला सुद्धा ओवाळतात आणि तिच्यासाठी आणलेली साडी तिला देतात. तेव्हा तुळजा म्हणते की अरे या सगळ्याची काय गरज होती. तेव्हा बहिणी म्हणतात की का गरज नव्हती. आमचा जसा दादा लाखात एक आहे तशी आमची बहिणीसुद्धा लाखात एक आहे आणि तू काय आमच्यासाठी कमी करतेस का, असं म्हणून ते आपल्या त्या तुळजाला ओवाळतात. तुळजावर बॅग भरत असते. तिचा तिथून पाय निघत असतं. तेवढ्यात तिला ती मुलगी दिसते आणि म्हणते की का जायचं नाही आहे का तुला. तेव्हा तुळजा म्हणते की काय माहीत, मला जाऊसं वाटत नाही, मला काय होतं कळत नाही आहे. यावरती मुलगी म्हणते की अगं याचाच अर्थ असं की तू त्याच्या प्रेमात पडली आहेस, तुला करमत नाही आहे. तुळजा शांत बसते. तेवढ्यात सूर्या तिथे येतो. सूर्या म्हणतो की झाली ना तयारी तुळजा, चल जायचं ना. पण असं म्हटल्यानंतर तुळजा हो म्हणते. नंतर सूर्या म्हणतो की तिथं गेल्यानंतर आमची आठवण काढ. हे ऐकल्यानंतर तुळजा म्हणते की हो असं काय बोलतोय सूर्या, मी काय कायमची नाही चालली आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की अगं आत्ता नाही पण एका वर्षाने तर जाशीलच ना. तेव्हा तुळजा शांत बसते. सूर्या बॅग उचलतो आणि खाली घेऊन तिला सोडण्यासाठी जातो. इथेच लाखात एक आमचा दादाचा भाग संपतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की शत्रूच्या घरी तुळजा भाऊबीजेसाठी गेलेली असते आणि तिथे सूर्या तिला न्यायला येतो. तेव्हा शत्रू वरून बघतो की सूर्या आलेला आहे म्हणून तो दुसऱ्या शेजारी फटाकडे असतात तिथे फटाकडा पेटवतो आणि सगळीकडे आग लागते. सूर्या तुळजाला वाचवतो. तुळजा मनातच म्हणते की सूर्या तू मला खूप आवडायला लागला, आय लव्ह यू, असं म्हणून ती तिचं प्रेम जाहीर करते. घरात आल्यानंतर सूर्या तुळजाला म्हणतो की अगं तुझं वाढलेलं मंगळसूत्र मी तुला त्यासाठी द्यायला आले होतो. तुळजा म्हणतो तू माझ्यासाठी एवढं केलंस, असं म्हणून तुळजाच त्याला मंगळसूत्र गळ्यात घालायला होतं आणि सूर्या तिच्या गळ्यात परत मंगळसूत्र घालतो. इथेच हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.